कोपरगावात आता अतिक्रमण होऊ द्यायचं नाही, पण जे लोक खरे विस्थापित झाले त्यांना खरी गरज आहे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भांडणार असल्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, युवासेना शहर प्रमुख गगन हाडा, मनसेचे अनिल गायकवाड, विनय भगत यांनी सांगत कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा सुद्धा होणार नाही याची दखल ते सुद्धा घेतील, कारण उपाशी राहण्यापेक्षा मरण्यापेक्षा कुठंतरी छोटासा व्यवसाय ते 4 चाकावरून आपला व्यवसाय करू शकता अशी मुभा कोपरगाव नगरपालिकेने दिली पाहिजे अशी मागणी यावेळी भरत मोरे यांनी करत कोपरगाव शहरात पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेबाबत मनसेचे अनिल गायकवाड, विनय भगत, युवासेना शहर प्रमुख गगन हाडा यांनी आक्रमक होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 8 ते 10 दिवसापासून अतिक्रमणाची मोहीम रस्त्यावरील महत्त्वाच्या रस्त्यावरील पालखी रस्ता आता गल्लीबोळा सुद्धा अतिक्रमण काढण्याचा प्रकार नगरपालिकेचे अधिकारी असतील, टाउन प्लॅनिंगचे असतील, कुठली शहानिशा न करता कोणालाही विश्वासात न घेता राजकीय लोकांचे अंतर्गत वाद असल्यामुळं शासकीय अधिकाऱ्यांना ते फावलं आणि आता गोरगरिबांच्या घरावर सुद्धा हातोडा मारण्याचं काम सुरू केलंय। आता गेल्या 4 ते 5 दिवसापासून शिवरात्र हा सण आहे कोपरगाव शहरामध्ये 15 ते 20 दिवस साजरा केला जातो। आता बऱ्याच 7-8 वर्षापासून एक्सपो आणि शिवरात्र एकत्र आल्यामुळं यावेळेची शिवरात्र आम्ही सर्व पक्षी आणि सर्व धर्मियांनी एकत्र जाऊन एक्सपोचे जे आयोजक आहेत त्यांना समजावून सांगितलं, एक्सपो हा तुमचा कोपरगाव शहराच्या व्यापाऱ्यांसाठी असतो, आपला व्यापार डेव्हलप व्हावा, वृद्धिंगत व्हावा, त्यासाठी आपण एक्सपो भरवतात, पण एक्सपो आणि शिवरात्र एकत्र नको आहे। त्याच्यामुळे शिवरात्रीत जे आपले पाळणे वगैरे येतात, जे छोटेसे स्टॉल लागतात त्या लोकांचंही नुकसान होतं आणि जे आपले जे मनोरंजन करणारे जे नागरिक आहेत ते एक तर शिवरात्रीमध्ये जात नाही, फक्त एक्सपोमध्ये जातात किंवा एक्सपोमध्ये जाणं फक्त शिवरात्रीत जातात, नुकसान दोघांचंही होतं। त्याच्यामुळे एक्सपोच्या आयोजकांनी ऐकलं आणि त्यांनी शिवरात्र झाल्यानंतर आम्ही एक्सपो भरू, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। आता 2 ते 3 दिवसापूर्वी माझ्या शॉपवर 2 कुटुंब आलेत, 2 कुटुंब, त्या कुटुंबाचा घर या अतिक्रमण मोहिमेमध्ये त्याचं घर पाडलं गेलं। ठीक आहे, तो अतिक्रमणमध्ये होता, त्याचं घर पाडलं गेलं, पण त्याची जी हातगाडी रस्त्यावर तो व्यवसाय त्याचं पोट त्यावर भरायचं, ती हातगाडीसुद्धा त्या ठिकाणून हटवली गेली। अक्षरशः त्या कुटुंबाने यातना अशा पद्धतीने सांगितलं का मला सुद्धा असं वाटत होतं हा जीवसुद्धा आपण आता सोडून द्यावा, कारण त्या कुटुंबामधले 9 जण ज्या प्रमुख माणसावर आपलं सगळं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, त्या माणसाचा व्यवसाय गेला, डोक्यावरचं छप्पर गेलं, त्या घरातली लहान लहान मुलं 7वी 8वीला आहेत, आता 10वी 12वीच्या परीक्षा संपल्यात, आता या मुलांच्या परीक्षा चालू होतील। जर व्यवसाय नाही झाला, पैसा नाही आला, घरामध्ये तेल मीठ मिरची धान्य जर नाही आलं तर या लोकांचा उदरनिर्वाह चालणार कसा? त्या लोकांनी यातना सांगत असताना सांगितलं आम्ही कोपरगाव सोडतो आहे। माझ्या सर्व या राजकीय नेत्यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे, शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, अशा प्रकारे तुम्ही ह्या मोहिमेचा जो हातोडा या कोपरगाव शहरावर उगारला, आज कुटुंब सोडून जात आहेत, अक्षरशः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतायत। 2010 साली 11 साली ज्या अतिक्रमण मोहिमेमध्ये सगळे विस्थापित झाले त्या लोकांचं काय झालं हे सर्वश्रुत आहे, परत सांगण्याची गरज नाही आहे, परत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायची का? आज नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत, झेडपीच्या जागा आहेत, त्या अक्वायर करून त्या ठिकाणी सुद्धा आपण हॉकर्स लावू शकतो, पण त्या जागा अशा ठिकाणी का तिथं गिऱ्हाईक पोचू शकत नाही। मग पूर्वीच्या ठिकाणी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं त्या ठिकाणी 5 ते 7 फूट मागे सरकून मागच्या व्यावसायिकाला त्रास न देता त्या मोकळ्या जागेमध्ये जर त्या लोकांना 3-3, 4-4 फूट हॉकर्स म्हणून जर जागा दिली तर त्या लोकांचा उदरनिर्वाह तात्पुरता तरी चालू शकतो। अशा पद्धतीनं राजकीय नेते असतील, शासकीय अधिकारी असतील यांनी मिळून एक गावातली एक गाव बैठक तरी, एक ग्रामसभा तरी झाली पाहिजे, असं आमचं खऱ्या अर्थाने आव्हान आहे। त्या ग्रामसभेमध्ये किमान सोल्युशन निघेल, त्याच्यावर उपाय होऊ शकतात, उपाय निघू शकतात, पण यावर कोणी बोलायला तयार नाही, फक्त एकमेकांवर आरोप करायचे, कोणीतरी मध्येच उठायचं आणि सांगायचं का मतांच्यासाठी लाचारीसाठी चालू आहेत, विनाकारण भोळ्या भाबड्या लोकांना भडकवतायत। माझी विनंती आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका। यात कोपरगाव आपलं विस्थापित होतंय, त्यांना प्रस्थापित करण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छप्पर कसं येऊ शकेल, शासनाच्या स्कीमामध्ये ते लोक कसे बसू शकतील, ते आपलेच कोपरगावचे लोक आहे। या कोपरगाव शहराचं वैभव या लोकांनी टिकून धरलं हो, त्यांनी काय खस्ता खाल्ले असतील त्यांच्या जीवाला माहिती आहे। बँकेचं कर्ज काढलं असेल, पतसंस्थेचं कर्ज काढलं असेल, खाजगी त्यांनी एखाद्या सावकाराकडून त्यांनी व्याजावर पैसे घेतलेले असतील, त्यांना मदत केलेली असेल। या लोकांनी जर 10-20% जर बँकेचे जर पतसंस्थेचं कर्ज भरले असतील तर या लोकांनी विस्थापित झाल्यानंतर जायचं कुठं?
यांच्यावर उपाय निघण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. आज या मोकळ्या जागेत दिसत आहेत, बस स्टँडच्या आजूबाजूला दिसत आहेत. मी म्हणत नाही अतिक्रमण करा, आज उलट रस्ते मोकळे झाले तर शहराची बाजारपेठ वाढण्यास सुरुवात झाली. मी अभिनंदन पण करतो नगरपालिकेचं. पण जे लोक छोटे छोटे विस्थापित झाले त्या लोकांना किमान बाजूला कुठंतरी आजूबाजूच्या लोकांना रहदारीला अडथळा न होता याच्यावर उपाययोजना आपण करू शकतो. भरपूर जागा आहेत त्या ठिकाणी. हे छोटे छोटे लोक हॉकर्स म्हणून त्यांच्या गाडीला चाकं दिवसभर धंदा करतील आणि संध्याकाळी आपला ते गाडा घरी घेऊन जातील. कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा सुद्धा होणार नाही याची दखल ते सुद्धा घेतील. कारण उपाशी राहण्यापेक्षा, उपाशी मरण्यापेक्षा कुठंतरी छोटासा व्यवसाय ते 4 चाकावर लावून आपला व्यवसाय करू शकतात अशी मुभा नगरपालिकेने द्यायला पाहिजे. आज शाळा कॉलेज या ठिकाणी सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे. आमचे युवा सेनेचे शहर प्रमुख गगनभाई आडा यांनी आत्ताच मला सकाळी सांगितलं, गांधीनगर परिसर असेल, संजयनगर परिसर असेल, सुभाषनगर परिसर असेल, या भागात जे आमची गजाननगर परिसर असेल त्या भागातले विद्यालय महाविद्यालयात जे विद्यार्थिनी आहेत त्यांचे ओटे पाडले गेलेत, त्यांच्या पायऱ्या काढल्या गेल्यात, संडास बाथरूम काढलं गेलं, घराची पुढची भिंत पाडली गेली, घर उघड्यावर आलं. मग या मुलांनी अभ्यास कसा करायचा? आमच्या जर माता भगिनी असतील यांनी वस्त्र बदलण्यासाठी आडोसा घ्यायचा कुठं याचं उत्तर या प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलं पाहिजे. ज्या कोणी ते आता अतिक्रमण मोहिमेच्या पिंगळे मॅडम त्या कोण आहेत? ताई, आपण सुद्धा एक महिला आहात. आपण ज्या ठिकाणी हातोडा चालत आहेत किमान आमची भोळी भाबड्या अशा आहे का पुनर्वसन करा, ह्या लोकांना पर्याय जागा कुठेतरी द्या. शासनाच्या भरपूर जागा पडल्या आहेत, त्या हागणदारीने पूर्ण भरल्या आहेत. त्या ठिकाणी जनावरं राहतात, नको तसं अतिक्रमण होऊन तिथं वेगळे उद्योग चालतात. त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे. आज जर बघितलं कोपरगाव शहरात फक्त गुटख्याच्या आणि सिगारेटच्या गाड्या लावल्यात बिंदास. गुटखा विक्री करून तरुणांना नासवायचं काम चालू आहे. आत्ताच आमचे अनिल भाऊंनी सकाळी सांगितलं का कोपरगाव शहरामध्ये फक्त गुटख्याच्या आणि सिगारेटच्याच गाड्या लागलेल्या दिसत आहेत. मग यांना नेमकं कोण पाठीशी घालतंय? या 2 नंबर व्यवसायाला कोण पाठीशी घालतंय? पण आम्ही सर्वपक्षीय, आम्ही आता आमच्या मनाला आणि हृदयाला आणि पूर्ण शरीराला आम्ही आता पक्की गाड बांधलेली आहे. कोपरगावात अतिक्रमण होऊन द्यायचं नाही. पण जे लोक खरे विस्थापित झाले, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भांडणार. आणि अतिक्रमण धारकांचे मी त्यांना सांगतो, विनंती करतो, आपण हे अतिक्रमण करू नका. आजूबाजूच्या व्यापाऱ्याला भेटून आपल्याला छोटीशी जागा आपण हॉकर्स म्हणून तिथं व्यवसाय करावा, मी अशी या निमित्तानं विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, घाबरू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कोपरगाव शहरामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून जे अतिक्रमणाचा धिंगाणा चालू आहे, तर हे कुठंतरी थांबावं. कारण काय झालं, काही लोक आहे ना आज आमचे भरत मोरे यांच्याकडे येऊन गेले, विनय भगतकडे पण येऊन गेले, गगन आडा यांच्याकडे पण काही लोक आलेले होते. का त्यांनी सांगितलं आज आमची काय परिस्थिती झालेली. आणि अक्षरशः लोक आहे ना देशी धुळी लागलेले या अतिक्रमणामुळं. पण मला यांना एकच सांगायचं आहे नगरपालिकेला, का ह्या नगरपालिकेने ना हे मोठले जे आहे ना, जे काय बिल्डर जे कामं चालू आहे, हे जे अतिक्रमण केलेलं आहे यांनी आतमध्ये, हे सुद्धा अतिक्रमण तुम्हाला पाडावं लागणार आहे. मी तुम्हाला स्वतः नेऊन दाखवणार आहे. आणि मी काही दिवसात, एवढ्या 2 दिवसात नगरपालिकेत येऊन आहे ना नगररचनेच्या ऑफिसमध्ये बसणार आहे. भरतभाऊ मोरे, गगन आडा आहे, विनय भगत, आम्ही सगळे येऊन बसणार आहे. आणि मग त्यांना दाखवणार आहे, हे पहिले पाडा तुम्ही. हे काय तुमचे जावई बिवय कोणी नाही, याद राखून ठेवा. जर का तुम्ही तोंड पाहून जर उद्योग चालवले ना, आता हे निवारा भागात चालू आहे, आता काही लक्ष्मीनगर भागात चालू आहे. आणि काही लोक तर गाव सोडायला तयार झालेले. आमचा एक मित्र आहे, त्याची दोघं नवरा बायको, त्याची बायको त्याला सांगितलं की मी आता काही इथं राहणार नाही, मी माझ्या निघून जाणार आहे. तिथं काय राहिलं म्हणे, आपलं अतिक्रमण गेलं, अतिक्रमण दुकान गेलं म्हणे आपलं, तर मी काही इथं राहू शकत नाही म्हणे. असं त्याची बिचारीची बायको त्याला बोललेली. तर हे कुठंतरी हे नाटक थांबवा. आता आमच्या याच्यानंतर भरत मोरे बोलतील ना तुम्हाला. माननीय मुख्याधिकारी यांना आम्ही आमच्या वतीने, सर्वांच्या वतीने विनंती की हे जे अतिक्रमण काढलं आहे त्यांनी, याची आहे ना एक त्यांनी फिक्स बाउंड्री तयार करून द्यावी आम्हाला, का याच्या पुढं तुम्ही येऊ नका. आणि आमचे जे दुकान आहे म्हणजे टेम्पररी दुकान आहे, यांना किमान कमीत कमी ना चाका बसून आम्ही कमीत कमी ना रोजगार करू असा विषय. कारण का आता पुढचा महिना 1 तारखेपासून मार्च महिना चालू झालेला आहे. आम्ही सगळे व्यावसायिकांनी पतसंस्थेचे लोन आहे, छोटे बचत गटाचे कर्ज आहे, आम्ही हे सगळे कर्ज काढूनच छोटे मोठे उद्योग चालवत होतो. आम्हाला काय नॅशनल, आम्ही रोडवर असल्यामुळं अधिकृत नॅशनल बँकेचे काय आम्हाला काय कर्ज भेटलेले नाही आहे.
तर त्याच्यामुळे आम्ही जे छोट्या मोठ्या उद्योगातूनच बचत गटातून याचे कर्ज काढलेले, आता मार्च चालू झाल्यामुळे यांच्या वसुली चालू झालेले आहे, घरपट्ट्या वसुली आहे, बँकेच्या वसुली आहे, या अतिक्रमणामुळं आमचे हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. तर आमची अशी शिवसाहेबांना विनंती आहे का कमीत कमी ना आमचे या ज्या दुकानं आहे यांना कमीत कमी ना चाकं लावून आमचे छोटे छोटे दुकानं आमचे जे छोटे 4x5च्या टपरे आहे, आमचे छोट्याला टपरे या रस्त्याच्या कडेला लावून द्यावा. तुम्ही सांगा, आम्ही त्या मिनिटाला आम्ही काढायला तयार आहे. आज काढल्या, काल काढल्या, उद्या पण काढणार आहे आम्ही. फक्त आम्हाला एक फिक्स बाउंड्री करून द्या. आम्ही दास्तवलेलो आहे. प्रत्येक घरामध्ये गेलं तर कामावर जायची इच्छा व्हाय नाही, कारण का प्रत्येक घरात तिथं नोटीस येऊन देऊ राहिले. आज याचं या गल्लीत हे नोट तोडायचं आहे, उद्या ते तोडायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण भयभीत झालेलो आहे. तर आमची अशी सगळे प्रशासनाला विनंती आहे का तुम्ही एक अशी फिक्स बाउंड्री करून द्या. काय होतंय आत्ताच्या काळामध्ये, आता जे पाहिलं अतिक्रमण काढले, हे तोंड पाहून अतिक्रमण काढले गेलेले, मोठमोठ्याल्या बिल्डिंगा तशा राहिल्या गेलेल्या आहे, गोरगरिबाचे आमच्या टपऱ्या काढल्या गेलेले आहे, पाठीमागच्या बिल्डरांचे जसेचे तसे अतिक्रमण ठेवले. मला सांगा हो, लेआउट पहिल्यांदा तो बिल्डर एक लेआउट सँक्शन करतो, परत तोच बिल्डर लेआउटचा आहे ना कॅन्सल झाल्याचा अर्ज देतो आणि तो 15 मीटरचा रस्ता 9 मीटरवर नेतो, परत तो ब्लॉक करून तो रस्ता करून बिल्डर विकतो, परत तो नगरपालिकेला हस्तांतर करायच्या ऐवजी ना तो हस्तांतर करत नाही. वरून तिथले स्थानिक लोक नगरसेवक भरत भाऊ यांच्याकडे, अनिल भाऊकडे येतात, भाऊ आमच्याकडे नगरपालिका गाडी येत नाही. हे भाऊ मदत करतात, प्रशासनाला विनंती करतात, तिथं गाडी पाठवतात. म्हणजे याच्यात फक्त मलाही आणि सगळा पैसा कमवू राहिला कोपरगाव शहरातील बिल्डर. आणि तो आज या रोडवरच्या जे आमच्या गोरगरिबांना जे हटवायचं काम करू राहिला, हे बिल्डर लॉबी करू राहिले, असा आमचा सरसकट आरोप आहे. याच्यामुळं आज जे आम्ही उद्ध्वस्त आलेलो आहे, या बिल्डरांचा आम्हाला एक प्रश्न आहे. हे दिवाळीला म्हणता गावामध्ये खरेदी करा, वर्षाला म्हणता गावामध्ये खरेदी करता, यांच्या अतिक्रमण काढायला हेच पूर येतो म्हणे गावाला. अहो पूर कसं येतो? पूर आणला जातो काय? आमचा सरळ असा आरोप आहे, कोपरगाव शहराला हा पूर आणला जातो. यांनी या ड्रेनेजच्या नावाखाली एक 4 इंचाची 9 इंचाची पाईपलाईनच्या पुढं त्यांनी यांचे अनेक नगर लावलेले. ते 9 इंचाचा पाईप बदलावला का यांनी? आजपर्यंत त्यांनी तो पाईप बदलावलेला नाही. पूर्ण ड्रेनेजच्या त्या पाईपलाईनी इसवी सन काळाच्या जशाच्या तशाचे त्या उघड्यावर गटरी. तर आमचं असं म्हणणं आहे की या ज्या बिल्डरांनी जे केलेलं आहे, दिवाळीला म्हणता खरेदी करायचा, यांच्या संस्थेचे कामं चांगली साताऱ्याला जातात, यांच्या कर्मचाऱ्यांचे कपडे पुण्या नाशिक करून येतात, यांचा घरातला किराणा शिर्डीवरून जिओ मार्ट डी मार्टमधून येतो, भाजीपाला यांचा ड्रायव्हर आणतो आणि हे सांगता आपल्याला का गावात खरेदी करा. मग जे रोडवरचे आम्ही दुकानदार आहे, आम्ही जे व्यापारी लोक आहे किंवा जे गावातून आमच्या करतात, आमचे दुकानं काढून यांना भेटणार काय? यांनी 1 कोटीचे कर्ज काढून दाखवत्या, कोटीचे आकडे दाखवत्या. आम्हाला इथं 50,000चं कर्ज भरायचं अवघड होऊ राहिलं. आता मार्च आमच्यामुळे वसुली भयानक वसुलीचं काम चालू आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की ही वसुली थोडी ढिली करून आम्हाला मार्किंग करून आणि ऑकर झोनला परवानगी द्यावी. शहरामध्ये जो हा अतिक्रमणाचा भस्मासूर जो आलेला आहे, तर हा भस्मासूर आत्तापर्यंत चालूच आहे. पण आता हा भस्मासूर कुठंतरी थांबला पाहिजे अशी आता आम्ही मागतं विनंती केलेलीच होती का हा भस्मासूर जो येणार होता तर तो आला नाही पाहिजे. पण तरीसुद्धा या भस्मासुराने आपल्या कोपरगाव शहराला अख्खं उद्ध्वस्त करून टाकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भस्मासुराला हे सुद्धा समजलं नाही का 10वी 12वीची जे परीक्षा चालू आहे तर ते परीक्षा होऊन द्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर त्यांना काय करायची ती कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती. म्हणजे याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांचं किती नुकसान झालेलं आहे, यांची कोण जबाबदारी घेणार आहे? त्या विद्यार्थ्यांनी आता करायचं काय? आता याच्यामधून ज्या विद्यार्थ्यांचे जे आता गोरगरीब जे विद्यार्थी आहे त्यांचे जे घरं उद्ध्वस्त झालेले आहे, त्यांचे जे दुकानं उद्ध्वस्त झालेले आहे, आता त्यांनी जायचं कुठं, कोणाकडे जायचं, त्याचं जे नुकसान होणार आहे याची भरपाई कोण करणार आहे? लाईट कट करून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर साहेबांनी एक जनता दरबार घेतला होता. जनता दरबारमध्ये एक MSCBचा कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याकडं एका अधिकाऱ्याने डायरेक्ट पैशाची मागणी केली का त्याच्या घरावरून एक वायर जी गेलेली होती त्या वायरसाठी का तुझी ती वायर आम्ही ट्रान्सफर करतो पण त्याच्यासाठी तुला आम्हाला पैसे द्यावं लागेल. तर आता तुम्ही आम्हाला सांगा, जर कधी ह्या प्रकारे जर कधी तो अधिकारी त्याच्या कर्मचाऱ्याकडे जर कधी पैसे मागतोय तर सामान्य जनतेने करायचं काय? त्यांनी कोणाकडे यायचं? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हा तुम्ही आता इतकं म्हणजे संताप होतोय ना, अक्षरशः असं वाटतं का तुम्हाला डायरेक्ट ना तिथं त्या MSC मध्ये येऊन त्या अधिकाऱ्याला मारलं पाहिजे, असा संताप होतोय.
तर हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. आता जो भस्मासूर जो आलेला आहे ना, आता हे पण कुठेतरी थांबवा. नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने तुमच्या ऑफिसमध्ये येऊन युवासेना तुमच्या अख्खी युवासेना सर्वपक्षीय तुमच्या ऑफिसमध्ये घुसून तुमचे हात पाय तंगडे तोडल्याशिवाय राहणार नाही. हा तुम्ही आमचा काही समजा, तुम्हाला जे समजत ते समजा, आम्हाला काही घेणं नाही आहे. पण आता हे जनतेला जर कधी त्रास झाला, विद्यार्थ्यांना त्रास झाला तर आम्ही ते खपून घेणार नाही. हा डायरेक्ट आमची ना धमकी समजा तुम्ही. एवढं बोलताना थांबतो. इथून पुढं जर कधी आता कोणाला नुकसान झालं, जनतेला नुकसान झालं तर जनतेने आमच्याकडे जर कधी आल्या, आता तक्रारी जर आल्या तर त्या तक्रारी घेऊन डायरेक्ट आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये घुसणार आणि तुम्हाला जिथं ते तिथंच लगेच उत्तर देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.